की काय मेश अनालिसिस बघायचं आपल्याला. राईट डाऊन व्हॉट इज माय मेश. राईट डाऊन मेश. मेश mesh or loop. Mesh is also called as loop. L-O-O-P loop. Mesh or loop. Write down. A circuit. A circuit mesh or loop. A circuit's mesh or loop is defined as. The circuit's mesh or loop is defined as a set of branches. A set of branches forming a closed loop, forming a closed loop path, forming a closed path, forming a closed path is called as mesh or loop. It's called as mesh or loop. ओके. आपण इंट्रोडक्शन मध्ये ऑलरेडी पाहिलं होतं की ब्रँच कशाला म्हणायचं. ब्रँच म्हणजे काय की ज्याला दोन टर्मिनल्स असतात आणि त्याच्यामध्ये कोणता तरी एक सर्किट इलेमेंट प्रेझेंट असतो. इट्स कॉल्ड एज अ ब्रँच. मग सर्किट इलेमेंट्स कोणकोणते असतात. रजिस्टर. रजिस्टर हा असं सर्किट इलेमेंट आहे. राईट. याला पण दोन टर्मिनल्स आहेत. इंडक्टर अशी कॉईल दाखवतो आपण त्यासाठी. याला पण दोन टर्मिनल्स आहेत. देन थर्ड इज कॅपॅसिटर. यालाही दोन टर्मिनल्स आहेत. 1 2. then voltage source, then last is a current source. Last is a current source. Okay. याला ही दोन टर्मिनल्स आहेत. ज्याला त्याला दोन टर्मिनल्स असतात आणि एक इलेक्ट्रिकल इलेमेंट असतो कोणतं तरी. हे सगळ्यांना म्हणतात सर्किट एलिमेंट्स. सगळ्यांना काय म्हणतात सर्किट एलिमेंट्स म्हणतात. ओके. मग हे एलिमेंट्स जिथे इलेमेंट्स असतात ज्याला दोन टर्मिनल्स असतात त्याला म्हणतो आपण ब्रँच. आता सर्किट मेश म्हणजे काय. इट इज अ सेट ऑफ ब्रँचेस. अशा भरपूर ब्रँचेस एकत्र घेतो आपण यामध्ये. भरपूर ब्रँचेस एकत्र आल्यानंतर एक क्लोज पाथ क्रिएट होतोय. काय तयार होतोय तो क्लोज पाथ. आता क्लोज पाथ कशाला म्हणायचं बघा. क्लोज पाथ कशाला म्हणायचं. ज्या पॉइंटवरनं तो करंट स्टार्ट झालाय तो करंट त्याच पॉइंटवरती रिटर्न येत असेल. ओके. त्या पॉइंटवरनं करंट स्टार्ट झाला आणि त्याच पॉइंटवरती करंट काय असेल रिटर्न येत असेल विदाउट ओपन सर्किट और विदाउट ब्रेकिंग द पाथ. कुठेही त्याचा पाथ ब्रेक होत नसेल तर त्या सर्किटला म्हणायचं क्लोज लूप किंवा त्याला म्हणतो आपण लूप किंवा त्यालाच म्हणतात मेश. काय म्हणतात मेश. आता काही सर्किट्स बघू आपण. सपोज काय केलेलं आहे मी व्होल्टेज सोर्स घेतलेला आहे मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके. त्यानंतर हा एक रेजिस्टन्स आणि इथे कनेक्ट केलं. मग त्याचे कनेक्ट केल्यानंतर काय होतं की पॉझिटिव्ह पासून करंट निघतो या रजिस्टर मध्ये जातो. R1 रजिस्टर मध्ये गेलाय. पुढे R2 रजिस्टर मध्ये गेलाय. R2 पासून तो काय आला रिटर्न आला. काय आला तो रिटर्न आला. कुठे आलाय जिथून निघाला तिथेच रिटर्न आला. या टाइपच्या सर्किट म्हणतो आपण क्लोज सर्किट किंवा क्लोज लूप. काय म्हणतो आपण त्याला क्लोज लूप. आता पुढे मी याला एक्सटेंड केलं आणि इथे ओपन सर्किट. ओके. इथे काय ठेवलं आपण ओपन सर्किट. आता करंट हा इथे जातो या पॉइंटला डिवाइड होतो. म्हणजे हा करंट इथे जातो. पुढचा करंट काय होतो पुढे जातो पण त्याला पुढे पाथ मिळतोय का नाही. त्याला म्हणतो आपण ओपन सर्किट. काय म्हणतो आपण त्याला ओपन सर्किट. तर मला लूप म्हणता येणार नाही. लूप किती असेल हा एकटाच लूप असेल. ओके. हा एकच लूप तिथे प्रेझेंट असेल. सेकंड लूप तिथे प्रेझेंट नाही. ओके. सेकंड लूप तिथे प्रेझेंट नाही. समजा हा क्लोज आहे. इथे रेजिस्टन्स लावला आणि हा क्लोज झाला. पुढे एक रेजिस्टन्स कनेक्ट केलाय पण हा पुढे ओपन आहे. मग इथे किती लूप आले दोन लूप प्रेझेंट आले. सपोज याला नाव दिलं ए, इथे नाव दिलं बी, इथे नाव दिलं सी, इथे नाव दिलं डी, ई, एफ, जी, एच असे नाव दिले. आता इथे हा होणार लूप 1 हा होणार लूप 2. लूप 1 कोणता असेल ए बी जी एच ए. ए पासून स्टार्ट झाला ए वरती स्टॉप झाला.
ABGHA लूप वन. लूप टू काय होईल? BCFGB इज द सेकंड लूप. त्यानंतर हा लूप होईल का? नाही. हा लूप होईल का? नाही. लूपचा कन्सेप्ट कळालाय. जिथनं करंट स्टार्ट झाला, करंट तिथेच रिटर्न येत असेल तर तो काय झाला? लूप झाला. ए पासून स्टार्ट होतो, ए वरतीच रिटर्न येतो. अजून एक लूप देता येतो आपल्याला. ABCFGHA. आपण काय होऊ शकतो इथे? लूप होऊ शकतो. कळालंय सगळ्यांना लूप म्हणजे काय ते? कळालंय. तर आपल्याला याचं अनालिसिस करायचं का? त्यानंतर लूप अनालिसिस किंवा त्याला म्हणतात मेश अनालिसिस. सेम न्यूमरिकल सेटअप. फाइंड द करंट थ्रू 3 ओम रेजिस्टन्स. सेम येणार सगळं, काही चेंज होणार नाही. एकच वर्ड चेंज करतात त्यातला. नोड जागी मेश टाकतात. आलं लक्षात? बाकी तुमच्या न्यूमरिकल मध्ये चेंज काही करत नाही. मग आपल्याला दोन्हीच्या मेथड्स माहिती पाहिजे, त्याचे काही रूल्स माहिती पाहिजे आपल्याला. रूल्स माहित असले तरच तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह करता येतो, अदरवाईज न्यूमरिकल सॉल्व्ह करता येत नाही. काय दिलं आता? डेफिनेशन घेतली का आपण मेशची? ओके. आता इथे लूप ड्रॉ करू आपण. तुम्ही फाइंड आउट करायचे त्यामध्ये लूप कोणते कोणते आहेत. किती लूप्स आहेत इथे? 3 किंवा 4 लूप्स. बरोबर आहे. 3 सेपरेट सेपरेट लूप सांगतील. बघा R1 R2 R3 R4. सेपरेट सेपरेट लूप सांगते की कोणते कोणते? लूप वन. यावर आपण लूप वन L1. L1 कोणता आहे? ABEF A. ABEFA. ABEFA. जिथून स्टार्ट झाला तिथेच तो एंड झाला. लूप वन. L2 लूप टू म्हणून आपण त्याला L2. काय तो L2? BCDEB. देन L3 सांगा आता. AGHCB. Now AGHCDEFA. हा काय झाला तुमचा? लॉंग लूप झाला. पण लॉंग लूप घेत नाही आपण. शॉर्ट शॉर्ट लूपच आपल्याला कन्सिडर करायचे. ओके. तर लूप्स आयडेंटिफाय करता आले. डायग्राम ड्रॉ करा, लिहून घ्या लूप्स कोणते कोणते.
झालंय. लूप आयडेंटिफाय करता आले. मग आता आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट काय येतो, तर आपल्याला ज्यावेळेस केव्हीएल चे इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतात, केव्हीएल चे इक्वेशन सॉल्व्ह करताना आपल्याला साइन कन्व्हेन्शन सर्वात इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ओके, काय काय द्यायचं आपल्याला पुढे, साइन कन्व्हेन्शन द्यायचं. ओके, हे झालं लूप फाइंड करता आले आपल्याला. आता आपण द्यायचे साइन कन्व्हेन्शन्स. आता हे साइन कन्व्हेन्शन देताना आपल्याला काय नेहमी लक्षात ठेवायचंय, की ज्या पॉइंट मध्ये ज्या टर्मिनल मधून त्या एलिमेंट मध्ये करंट एंटर करतो त्याला म्हणायचं रायझिंग पोटेन्शियल. काय म्हणतात आपण त्याला, रायझिंग पोटेन्शियल. आणि ज्या टर्मिनल मधनं तो करंट काय होतो, लिव्ह करतो, इट इज कॉल्ड एज अ फॉल इन पोटेन्शियल. त्याला काय म्हणणार आपण, फॉल इन पोटेन्शियल. सपोज एक रेजिस्टन्स घेतलाय मी, हा रेजिस्टन्स घेतला मी, या रेजिस्टन्सला म्हणून आपण इथे, त्याला म्हणून आपण ए, त्याला म्हणून आपण बी. ठीक आहे. आता या रेजिस्टन्स मध्ये करंट हा इकडनं एंटर करतोय. ओके, इकडनं एंटर करतोय म्हणजे करंट हा ए टर्मिनल मधून या रेजिस्टन्स मध्ये जातो, फिरतो 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 आणि इकडनं बाहेर पडतो. कुठनं बाहेर आलाय तो, बी मधनं. सो ए टर्मिनल इज कॉल्ड एज अ रायझिंग पोटेन्शियल. ओके, ए टर्मिनल इज कॉल्ड एज अ रायझिंग पोटेन्शियल, बी टर्मिनल इज कॉल्ड एज अ falling potential. Okay, B is the falling potential. Rising potential is always marked by the positive side, and falling potential always marked by the negative side. Okay, टर्मिनल्स कसेही उलटे पालटे दिलेले असतील, करंट कुठून एंटर करतोय त्याच्याकडे पहिल्यांदा आपण लक्ष द्यायचं. करंट जिथून एंटर करतोय तो नेहमी काय असेल, पॉझिटिव्ह असेल, दॅट इज रायझिंग पोटेन्शियल. आणि जिथून लिव्ह करतोय इट इज अ फॉलिंग पोटेन्शियल. ओके, मीन्स या डायरेक्टचे करंट हा या डायरेक्शनने एंटर करतोय. ओके, नेक्स्ट समजा मी डायग्राम घेतली आहे, इथे नाव दिले वाय, इथे नाव दिले मी एक्स. ओके, करंटची डायरेक्शन अशी, y is a rising potential and x is a falling potential. So y mark as a positive and yx mark as a negative. Okay, हे दोन्ही पण लिहून घ्या. साइन कन्व्हेन्शन द्यायचं आणि हे दोन्ही डायग्राम्स ड्रॉ करायचे. या डायग्रामला ए नाव द्या, या डायग्रामला बी. ओके, write down, write down. In case of figure number A, in case of figure number A, current flows from, current flows from A to B, A to B. So A is current flow from A to B. So A is rising potential terminal. A is rising potential terminal, rise in potential terminal, and it mark as positive, and it mark as positive. पॉझिटिव्ह साईन द्यायचा, पॉझिटिव्ह द्यायचं नाही, पॉझिटिव्ह साईन द्यायचा, मार्क एज पॉझिटिव्ह. नेक्स्ट लाईन मध्ये बी इज लिविंग terminal of current, leaving terminal of current, leaving terminal of current, so is called Pauling potential point, Pauling potential point, or potential drop point, or potential drop point, potential drop point. It is marked as, it is marked as, marked as negative. It is marked as negative, marked as negative. काय करणार आपण त्याला, निगेटिव्ह मार्क करणार. ओके,
आता हे फॉलिंग पोटेन्शियल रायझिंग पोटेन्शियल कशावर ठरवणार आहे आपण? बाय करंट डायरेक्शन. कशाने ठरवणार आहे आपण? करंटच्या डायरेक्शन. करंट कोणत्या डायरेक्शनने जातोय त्याच्यावरून आपण ते ठरवणार आहे. मग आपण जशी ऍझ्युम केली होती करंट डायरेक्शन कशामध्ये? केसीएल मध्ये, तशीच करंट डायरेक्शन आपल्याला ऍझ्युम करायची आहे आणि नंतर साइन कन्व्हेन्शन आपल्याला द्यायचे. जिथनं करंट जातोय त्या सगळ्यांना आपण मार्क करणार पॉझिटिव्हली. त्याच्या अपोजिट साईड अपोजिट डायरेक्शनच्या टर्मिनलला काय करणार? निगेटिव्ह देणार. काय देणार आपण त्याला? निगेटिव्ह देणार आहे. इथपर्यंत कळालं? पॉझिटिव्ह द्यायचं आहे, निगेटिव्ह द्यायचं आहे. आता शक्यतो आपल्याला जो सोर्स दिलेला असतो त्या सोर्स मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑलरेडी दिलेलं असतं. म्हणजे सोर्स इलेमेंटला तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिलेला असतो. आपल्याला फक्त या रेझिस्टन्सला कॅपॅसिटन्स इंडक्टन्स जे दिलेले असेल त्यांचं फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह रायझिंग पोटेन्शियल ड्रॉपिंग पोटेन्शियल आपल्याला तिथे डिनोट करायची. हे इथपर्यंत आलं लक्षात? आता थर्ड रूल काय सांगतो बघा आपला, तो सर्वात इम्पॉर्टंट रूल आहे. कशामध्ये? कशामध्ये? मेश अनालिसिस मध्ये. ओके, मेश अनालिसिस मध्ये हा थर्ड रूल जर आपण अप्लाय केलेला नसेल तर आपला न्यूमरिकल हा पहिला डायग्राम बघूनच ते पुढे सॉल्व्ह करणार. सॉरी, डायग्राम बघूनच पुढे तुमचं न्यूमरिकल बघणारच नाही, तो त्यात 0 मार्क देऊन टाकणार. डायग्राम मध्ये आपल्याला ते कंपल्सरी दाखवायचे. सपोज बघा आता एक करंटची ब्रँच घेतली मी अशी, ही करंटची दुसरी ब्रँच आणि इथे आहे जंक्शन. ओके, इथे परत आपण ती डायग्राम ड्रॉ करू परत एकदा. इम्पॉर्टंट रूल आहे लक्षात राहू द्या, त्याच्याशिवाय ते न्यूमरिकल आपलं त्याचं सुद्धा न्यूमरिकल रॉंग होतं. सपोज करंट इकडनं जातोय, हा करंट असेल आपला I1. मग इकडल्या करंटला काय म्हणतो आपण? I2. या करंटला काय म्हणतो आपण? I3 म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? I3 म्हणतो. राईट, हे बरोबर आहे. आता इथे हे देतो आपण केसीएल मध्ये, हे देतो आपण केसीएल मध्ये. केव्हीएल चा रूल काय सांगतो बघा आता आपल्याला. केव्हीएल चा रूल सांगतो जेवढे मिनिमम करंट ठेवता येतील अननोन करंट तेवढे मिनिमम करंट ठेवायचे. कोण सांगतोय? केव्हीएल सांगतो जेवढे अननोन करंट मिनिमम ठेवता येतील तेवढे मिनिमम ठेवायचे. बघा आता इथे अननोन करंट, हा करंट माझा I1, इथे जाणारा करंट I2, इथे जाणारा करंटचा मी डिनोट करणार I1 मायनस. हा करंट कोणता असेल माझा? मग I1 मायनस I2. ते करंट इलिमिनेट केला. कोणता केला? I3. म्हणजे दोनच अननोन आहेत तुमच्याकडे. याची व्हॅल्यू माहिती, याची व्हॅल्यू माहिती, याच्यातून हा गेल्यानंतर उरलेला करंट म्हणजे तो. आले लक्षात? ते कशामध्ये द्यायचे आपल्याला? केव्हीएल मध्ये. हा सर्वात इम्पॉर्टंट रूल आहे, लक्षात ठेवायचं. सपोज इथं तिसरी ब्रँच आहे, इथं तिसरी ब्रँच आहे. आता इथे काय करणार? अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस काय करायचं? इथल्या करंट चेंज करायचे. याला म्हणायचं, या करंटला म्हणायचं I2, या करंटला म्हणायचं I3. म्हणजे इथं काय येईल? इथे येणार, इथे येणार, इथे म्हणायचं इथे काय येणार? इकडे येणार, इथे येणार I2 आणि इथे येणार I1 मायनस I2. इथे काय येणार? I1 मायनस I2. मग पुढे आलो आपण, काय होईल? इकडचा करंट असेल आपला I3, इथला करंट असेल I2 मायनस I2. कळालं का चेंज? किती करंट झाले एवढ्या याच्यामध्ये? 3. आता ते जर इथे असतं तर काय काय आलं असतं? 5 करंट आले असते. म्हणजे 3 लूपला 3च करंट आले इथे, आणि तिथे लूप आले असते, तिथे 3 लूपसाठी करंट आले असते 5. म्हणजे I3 आला असता, पुढे इकडे I4, तिकडे जाणारा I5, असे 5 करंट आले असते. आपल्याला इथे किती करंट ठेवले आपण? 3 लूप साठी 3च करंट आले. म्हणजे इथे करंट काय केले आपण? अननोन करंट्स काय केले? मिनिमाइज केले. काय केलं? अननोन करंट्सला मिनिमाइज केले. कळाले का? कळाले करंट कसे घ्यायचे आपल्या त्याच्यामध्ये? आता यामध्ये आपल्याला काय करायचंय? लूप कन्सिडर करायचे. लूप नंबर 1, लूप नंबर 2, लूप नंबर 3. लूप नंबर 1, लूप नंबर 2, लूप नंबर 3. त्यामध्ये काय केलं होतं आपण? त्यामध्ये आपण काय केलं होतं? नोड्स घेतले होते V1, V2. नोड्स वरनं इक्वेशन फाइंड आउट केले होते. इथे आपल्याला नोड वरनं इक्वेशन फाइंड आउट नाही करायचे,
आपला लूप वरनं इक्वेशन फाइंड आउट करायची. म्हणजे लूप वनचं इक्वेशन, लूप टूचं करंट इक्वेशन, लूप थ्रीचं करंट इक्वेशन. म्हणजे याच्यामध्ये I1 I2 I3 हे तीन अननोन्सच राहतील आणि त्यांचे इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 येणार. यामध्ये व्ही वर्ड येणार नाही कुठेच. कशामध्ये? केव्हीएल मध्ये. म्हणजे केव्हीएल चे इक्वेशन्स येतात इन टर्म्स ऑफ करंट, केसीएल चे इक्वेशन्स येतात इन टर्म्स ऑफ व्होल्टेज. हा डिफरन्स आपल्याला यामध्ये लक्षात ठेवायचा आहे आणि मगच इक्वेशन्स काय करायचे? सॉल्व्ह करायचे. ओके, उद्याच्या लेक्चरला आपण काय करू? याचे न्यूमरिकल्स बघू डायरेक्टली. कळालंय? डिफरन्स कळालाय का? हा डिफरन्स नेहमी लक्षात ठेवायचा न्यूमरिकल सॉल्व्ह करताना. आता जे व्हिडिओज आहेत युट्यूबवर तुम्ही अपलोड करून देतो आज. युट्यूबची लिंक शेअर करतो.